मी बोरकर गुरुजी, विश्वज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र। रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508 आणि माझा मोबाईल नंबर 9850015558। आज आपण आलेलो आहोत उज्जैन क्षेत्री मौनी बाबांच्या आश्रमामध्ये। मी इथे गेली 20 वर्ष आलेलो आहे। पूर्वी हे सर्वसाधारण ठिकाण होतं, परंतु आज हे मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे। उत्कृष्ट इथलं बांधकाम आहे, उत्कृष्ट इथलं रचना आहे आणि हे सगळं वास्तुशास्त्राप्रमाणे झालेलं आहे। मौनी बाबांच्या वेळेला मी इथे आलो होतो, आता ते समाधीस्थ झालेले आहे। त्यांची मूर्ती आपण बघूया आता। ही मौनी बाबांची मूर्ती सर्वात मोठी आणि सुंदर आहे। हा सभामंडप आहे। इथे ध्यानस्थ जर आपण घेतलं, काही काळ आपल्या इथे ध्यानस्थ पण आपण घेतलं तर आपल्याला मनाची शुद्धी तर होते, आत्मशुद्धी पण होते आणि खास करून इथे विद्यार्थी वर्गाने आलं तर त्या विद्यार्थी वर्गाचा अभ्यासाचा मन विचलित होण्याचा जो प्रकार असतो तो इथे होत नाही आणि एकाग्रता इथे लाभते आणि विद्यार्थी क्वचितच प्रसंगी अनुत्तीर्ण होण्याचे योग असले तरी मात्र इथे आल्यावर उत्तीर्ण होण्याचे योग आणि मार्क जास्त मिळण्याचे योग पण आहे। हा स्वतः आपण अनुभव घ्यावा असं मी तुम्हाला सांगेन। ही मौनी बाबाची मूर्ती आहे। आपण आश्रम बघूया। आज हा आश्रम इथे हॉल मोठ्या प्रमाणावर दाखवला जातो आहे। हा मोठ्या प्रमाणावर हॉल दाखवला जात असताना या ठिकाणी संत महात्म्याची चित्र फोटो पण लावलेली आहेत। त्याचप्रमाणे आपण बघूया आज या ठिकाणी जात असताना बघत असताना हा मोठा हॉल तुम्हाला याच्यामधून दिसेल। हा दिसत असताना आपण या ठिकाणी पुढे जाणार आहोत ते नवग्रह मंदिरामध्ये। नवग्रह मंदिर इथे गोलाकार स्थितीमध्ये आकारलेलं आहे। नवग्रह मंदिर भारतामध्ये फार कमी ठिकाणी आहे। खरकोनला पण नवग्रह मंदिर आहे, पाहण्यासारखं मंदिर आहे। नवग्रह अत्यंत सुंदर असं नवग्रह मंदिर तिथे आहे। तिथे नक्षत्र वार अशी रचना तिथे केलेली आहे। इथे मात्र वैशिष्ट्य असे आहे की पत्नीसह इथे आपल्याला प्रत्येक नवग्रह दाखवलं गेलेला आहे। आता आपण पाहूया हा नवग्रह। हा सूर्य आहे। सूर्याची पत्नी जी आहे ती संध्या इथे दाखवलेली आहे। गोपाळजी, सूर्याची पत्नी आपल्याला बघायची असेल ते बघूया। तुम्ही बघा, तुम्हाला माहीत नव्हतं परंतु इथे तुम्हाला माहिती पडेल, कारण प्रत्यक्ष हे दर्शन आहे। हे गोपाळजी आहे रावेरचे आणि माझ्या सोबत आलेले आहे। अत्यंत उत्कृष्ट हा पोरगा आहे। आचरणाने शुद्ध आहे, खाण्यापिण्याने शुद्ध आहे आणि गाडी चालवण्यात तर इतका महान आहे की तुम्हाला काय सांगू। परवा अगदी रिक्षाच्या अगदी टच होत होती गाडी, अगदी 1 इंचही राहिली नव्हती, परंतु याने सावधानतेनं ती गाडी वाचवली, नाही तर काल अपघात हा झालाच असता, एवढं मात्र नक्की। मी त्याचं कौतुक करतो। आपण या ठिकाणी पुढे बघूया। हा चंद्र आहे। हा चंद्र आपण पाहिलं तर चंद्राची पत्नी आपल्याला दिसेल, म्हणजे नवग्रहाच्या पैकी आपल्याला रोहिणी नावाची चंद्राची पत्नी आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। त्या ठिकाणी आपण पुन्हा जात आहोत मंगळ ग्रह। मंगळ ग्रहाची पत्नी आहे इथे शकित नावाची पत्नी या ठिकाणी आपण बघत असताना पाहून घ्या। पुष्कळांना माहीत नाही आहे की नवग्रहांना पत्नी आहे वगैरे, ज्ञात नाही आहे, अज्ञानात आपण राहतो, परंतु हे शास्त्रशुद्ध मंदिर असल्याकारणाने आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। आता या ठिकाणी ऋषीमुनी एखाद्या कन्येला आशीर्वादारूप आपल्याला सांगत आहे। हनुमान आहे। हनुमान हा श्री आंजनेय पुत्र आहे। इथे पत्नी दाखवलेली नाही आहे, पण हनुमानाचं पत्नी म्हणजे होती आणि त्यांचा विवाह पण झालेला होता। पण ज्या वेळेला सूर्याजवळ ते शिकण्याला गेले होते तर काही असे विषय होते की विवाहित असेल तरच ती विद्या शिकता येत होती, म्हणून काही काळाकरता हनुमानाने मारुतीने विवाह केलेला होता। आता या ठिकाणी यज्ञनारायण भगवान आहे। हे आपण क्वचितच पाहतो असे योग। पाहून घ्या, सुंदर आहे। आपल्याला अक्षर पण इथे दिसत आहे। हा दिसत असताना
या ठिकाणी आपण बघणार आहोत शनी आहे. शनी नाही आहे, हा काळभैरव आहे. कारण इथे कुत्रा दिसतो आहे. कुत्रा असल्याने काळभैरवाची मूर्ती आहे. इथे लिहिलेलं नाही आहे. राहू आहे. हा राहू असत असताना ही राहूची प्रतिमा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर आपण बघणार आहोत शनी. शनीचा विवाह झालेला पुष्कळांना माहिती नाही, परंतु शनी नीलादेवीची विवाह झालेला आहे आणि ह्या कडेवर ते बसलेले आहे. आपल्याकडे पुष्कळच्या मंदिरामध्ये स्त्रियांना प्रवेश नाकारला जातो. स्त्रियांना प्रवेश नाकारणं म्हणजे ही अज्ञानातली गोष्टी आहे. जर शनीने विवाह केलेला आहे, त्याला पत्नी योग आहे, त्यांना पुत्रप्राप्ती झाली आहे, मग महिलांना शनिदर्शन का टाळलं जाते हा एक कुतूहलाचा विषय आहे. शनिदर्शन महिलांनी घ्यावं. महिलांनी अशा मंदिरामध्ये जर शनींना टाळलं जात असेल, येऊ दिलं जात नसेल, तर समस्त महिलांनी असं या ठिकाणी आंदोलन करायला पाहिजे आणि शनीचं दर्शन घ्यायला पाहिजे. मी तर सांगेल की महिलांनी एक स्वतंत्र मंदिर बांधावं आणि इथे फक्त महिलांनाच प्रवेश आहे असं केलं तर काय हरकत आहे. असा एक सहज गमतीने मी बोललो, त्याचा काही अर्थ असा नाही आहे. असं असताना आपण पुढे बघणार आहोत या ठिकाणी किती सुंदर आणि छान इथे घेतलं गेलेलं आहे. केतू नावाचा ग्रह आपण पाहिला आहे. तर केतू नावाचा ग्रह चित्रलेखा येथे त्यांची पत्नी होती हे आपण बघत आहोत. चित्रलेखाची पत्नी या ठिकाणी आपण बघत असताना केतू आहे. गुरु आहे. गुरुसुद्धा विवाहित आहे. काही ठिकाणी अविवाहिताचा माझ्याकडनं एक उल्लेख काही ठिकाणी वेळेला केला आहे, परंतु तारा नावाची पत्नी त्यांची होती इथे आपल्याला सहज स्पष्टपणे दिसत आहे. त्याचप्रमाणे आपण पुढे जाऊन आहोत बुधग्रह. बुधग्रह हा नपुसक ग्रह मानला जातो, अपुसक ग्रह मानला जातो, परंतु या ठिकाणी इला नावाची पत्नी या ठिकाणी आहे. ही सत्य आहे म्हणून इथे आपल्याला मूर्तीच्या रूपात दिसते आहे. शुक्र. शुक्र सुकीर्ती आणि ऊर्जास्वती अशी ही पत्नीचा योग या ठिकाणी आपण बघत आहोत. सुंदर असं आहे. बघूया आता या ठिकाणी आपण बघत असताना आता हा यक्षपती कुबेर आहे. कुबेराचं ध्यानस्थ पहा, सुंदर दिसत आहे आपल्याला ही मूर्ती. आपण हे बघत असताना या ठिकाणी आपण परिसर पण बघणार आहोत आणि काही इथे फोटो आहे मौनी बाबांचे, ते पण आपण या ठिकाणी बघूया काय आहे. हा मौनी बाबांचं चित्र आहे. या ठिकाणी फोटो आहे. या ठिकाणी पण मौनी बाबांचा फोटो आपल्याला दिसत आहे. या ठिकाणी आपण अजूनही जात आहोत. या ठिकाणी पहा मौनी बाबांचं कार्य, पूजनाचं कार्य चाललेलं आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो. असं बघत असताना या ठिकाणी क्षेत्रपाल मंडळ म्हणून बांधलेलं आहे. क्षेत्रपाल म्हणून आपण पाहून घ्या. या ठिकाणी आता या ठिकाणी मौनी बाबांचा अभिषेक पात्र किंवा काय म्हणतात स्नानादी विधी म्हटलं तरी चालेल, कारण देवादिकांचे अभिषेक होतात, आपले अभिषेक होत नाही पुरुषांचे. हे एक आहे. आपण फोटो पाहू शकता. अंदाज आपल्याला येतो फोटोच्या माध्यमातून. आता हे वास्तुमंडळ आहे. वास्तुमंडळ कसं असते हे आपण अगोदर पाहून घ्या. यांचं नाव आणि आपण वास्तुमंडळ बघणार आहोत. वास्तुमंडळ बघत असताना या ठिकाणी महाप्रभू अवधूत नित्यानंद महाराजांचा फोटो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. त्याचप्रमाणे आपण जाणार आहोत पुढे. तुलसीदासाचा भव्य दिव्य असे फोटो इथे आपल्याला पाहायला मिळतो आहे. त्यानंतर या ठिकाणी मौनी बाबा शिष्यमंडळी समवेत आहे. आता इथे तुलादान कोणाला काही करायचं असेल तर इथे हा तराजूचा काटा ठेवलेला आहे, आपण बघू शकता. सुंदर असा आहे. या ठिकाणी
मांत्रिका म्हणून इथे मांडणी कशी असते ते आपण पाहणार आहोत. हे बघा आपण गणेश गौरी पुण्य वाचन मंडळ ही अशी मांडणी असते या ठिकाणी. सरस्वतीचा फोटो आहे. पाहूया आपण, हळूहळू जाऊया. सर्वतोभद्रा मंडळ फार महत्त्वाचं मंडळ असते. हे ज्योतिषशास्त्रात याचा फार मोठी महंत आहे. आणि या सर्वतोभद्रा मंडळाचे पूजन जर केलं तर आपल्याला कौटुंबिक स्वास्थ्य मिळण्याचे योग आणि सुखदुःख हरण्याचे योग, मनातील इच्छा पूर्ण होण्याचे योग आहे. नवग्रह मंडळ आपण बघत आहोत. नवग्रह मंडळ बघून घ्या. नाव आहे याच्यावर दिसत आहे आणि हे नवमंगळ आहे. रुद्रकलश या ठिकाणी ठेवलेलं आहे. आता रुद्रकलश इथे ठेवलेला असताना उडदाने इथे रुद्र काढलेलं आहे आणि हेच खरं पूजन आहे. आपण या ठिकाणी बघू शकतात. असो या ठिकाणी बघत असताना आपल्याला पुढे जाऊन आपण बघूया. हा मुलगा आहे. कहाँ के हो आप? मकला. ये मटला है. कहाँ किधर है ये? यहाँ पास में झालडा मेट्रो के पास. कितने बरस हो गए यहाँ आने में? 1 साल हो गया, दूसरा चल रहा है. यहाँ कुछ पैसे कैसे लगते हैं? हम वेद में हैं. हाँ. 7 साल का कोर्स है वेद का. हाँ. शुक्ल लगता है. यहाँ 25,000 रुपये लगते हैं सबसे पहले. उसके बाद कुछ नहीं लगते. खाना पीना यही होता है उसमें? सभी रहना भी यही होता है? हाँ सभी. ये 5 साल का एक अंदर पैसा है, उसके बाद पैसा लगेगा नहीं? एक बार लगता है 25,000 रुपये प्रथम वर्ष पहले से लाते हैं. हाँ. उसके बाद 7 साल तक कोई शुक्ल नहीं. ये तुम्हारा कितने दिन का कोर्स है? 7 साल का है. 7 साल का. 7 पूरी साल. वेद शुक्ला जुड़े. फिर कभी कभी तुम घर में भी जा सकते हो? हाँ त्योहार जाते हैं. त्योहार पे माता पिता से मिलते हो? हाँ आते हैं मिलने. तो तुम्हारे माता पिता ने यहाँ लाया कि तुम अपने मर्जी से आए हो? हाँ हमारी मर्जी से आए. तुम्हारे कैसी प्रेरणा हो गई है? तुम्हारी इच्छा कैसे व्यक्त हुई यहाँ आने की? किसने बताया आपको? हमारे गुरुजी ने. तुम्हारे गुरुजी थे? हमको यहाँ बताया कि इससे रह सकते हैं. बाहर कभी रहना पड़े बड़े होके. अच्छा. तो वो भी यहाँ से वह आगे क्या कार्य करोगे आगे जो करना वो पंडिताई का पूरा कोर्स चलता है. तुमको फिर आगे चल के विवाह करते आता है क्या? हाँ आगे वो भी करेंगे. अच्छा. तुम कहाँ के हो बेटा? हम मंदसौर के पास मल्हारगढ़ के. हाँ. तुम्हारी उम्र क्या है? 13 साल. कब से आए हो यहाँ? 1 साल हो गया. तुम्हारे मर्जी से आए क्या माता पिता की मर्जी से आए? मर्जी से. कौन सा कोर्स कर रहे हो? वेद शुक्ल यजुर्वेद. कितने साल का कोर्स 7 है? साल का. इसकी फी कितनी है? शुरू में आते हैं जब 25,000 रुपये लेते हैं. हाँ. और फिर हर महीने 1,500 रुपये प्रतिष्ठान से हमारे खाते में आते हैं. अच्छा. ये सरकार की है क्या? सरकार से आते क्या? गवर्नमेंट की है. क्यों? इसको फिर तुमको सर्टिफिकेट मिलता है क्या? जी 7 साल हो जाता है उसके बाद सर्टिफिकेट मिलता है. तुम यहाँ कितने विद्यार्थी हो? हम 60 विद्यार्थी हैं. ये किस? आधे कर्मकांड के हैं और आधे वेद के हैं. यहाँ रहने की सुविधा है? बहुत अच्छी है. अच्छा. खाना पीना क्या क्या मिलता है? खाना पीना सुबह तो नाश्ता मिलता है. नाश्ते में कुछ भी आ जाता है. अच्छा. समोसा कचौरी को छोड़ के. अच्छा. समोसा कचौरी क्यों नहीं? वो तेल की चीज़ें. तेज बरोबर. अच्छा है. यहाँ पे वो खिलाते क्या बोलते हैं, बिल्कुल हल्का भोजन करवाते हैं. अच्छा. सात्विक भोजन कहते हैं. भोजन भोजन करवाते हैं. और दिन में चावल आते हैं और दाल आती है और कभी किसी की सब भिंडी की आ जाती है सब्जी, कभी आलू की सब्जी आ जाती है. तरह तरह की सब्जी आती है और रोटी. और रात में भोजन 2 तरह की सब्जी आती है, एक पानी वाली एक फल की. अध्यापक करने का टाइम कौन सा है? 8 से 4. 8 से 12 वेद का है और 12 से 4 आधुनिक, मतलब सभी विषय. और विश्रांति रात को कब मिलती है? 10 साढ़े 9 बजे. सवेरे कब उठते हो? 4:30 बजे. स्नान विधि यहाँ ही होता है? जी. हाँ. और तुम्हारे माता पिता क्या करते थे? मेरे माता पिता खेती करते हैं. तुम्हारे माता पिता क्या करते हैं? मेरे माता पिता, मेरे पापा तो पार्षद है और मेरी अरे माता वाह. आंगनवाड़ी में BLO है. अच्छा. तुम्हारे लिए आशीर्वाद, शुभ आशीर्वाद. पहा
हे इथे आपल्याला जैविक शक्ती म्हणून इथे अखंड समर्थवतीचा अखंड महायज्ञाचं बोर्ड इथे दाखवलेलं गेलेलं आहे, आपण बघू शकता. त्यानंतर आपण या ठिकाणी बघत असताना पहा इथे गाड्या पण आलेल्या आहेत. मारुतीचं ठिकाण आहे. गाडी पहा, हे आपली महाराष्ट्राची 46 नंबरची गाडी इथे आलेली आहे. म्हणजे महाराष्ट्रातले लोकसुद्धा इथे आपल्याला येताना दिसतात. या ठिकाणी हे आपली गाडी आहे. आपण गाडीने आलेलो आहोत. ही आपली नंबर प्लेट आहे. स्वर्गीय निर्मलाबाईंचा इथे फोटो आपण लावलेला आहे आणि हे सगळे परिचयपत्र आपले पत्रकारितेचे माझे या ठिकाणी लावलेले आहे. प्रेस आहे. मी लोकन्यायाधीश होतो 2005-2006. या ठिकाणी आपल्याला सर्वच दिसत आहे. आपण हा परिसर मात्र तुम्हाला आनंददायक पाहण्यालायक आहे. अगदी सुंदर असा परिसर आहे. मला इथे मी तेव्हा येतो तेव्हा इथे मात्र मी काही काळ तरी घालवतो. ध्यानस्थ होतो, मग्नस्थ होतो. एक एक दिवस मी इथे घालवलेला आहे. हे मंदिर आहे आपण बघत आहोत. रामसीतेचं मंदिर या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. रामसीतेचं मंदिर दिसत असताना या ठिकाणी मारुती पण आहे, परंतु या ठिकाणी लक्ष्मणाची मूर्ती नाही आहे. हे बघा, या ठिकाणी आपण बघत आहोत. तर बघत असताना ना ही राम लक्ष्मणाची मूर्ती आपण प्रत्येक ठिकाणी राम लक्ष्मण सीता असं दिसत असते, परंतु या ठिकाणी फक्त राम आणि सीतेचं आहे. हे वैशिष्ट्यपूर्ण मंदिर म्हणायला काही हरकत नाही. सुंदर मंदिराचा परिसर आपण बघूया. असा हा परिसर आपल्याला या ठिकाणी दिसतो. आपण पुढे जात आहोत. आपल्याला बघत आहोत. या ठिकाणी पुष्कळशे लोक येतात. आता या ठिकाणी येत असताना आता आपल्याला इथे गणपतीची मूर्ती दिसत आहे. सुवर्ण जडीची मूर्ती आपल्याला दिसत आहे. असं या ठिकाणी दिसत असताना इथे जर आपल्याला मनशांती करायची असेल, आत्मिक शुद्धता करायची असेल, आत्मबळ आपल्याला असेल, मानसिक चिंता व्यथा घालवायचा असेल, सुदृढ व्हायचं असेल, आरोग्य संपन्न व्हायचं असेल, तर या ठिकाणी येऊन ध्यानस्थ होणं फार महत्त्वाचं आहे. मी इथे बराच वर्ष झाले येतो आहे आणि इथे ध्यानस्थ येतो आहे. ही शिप्रा नदी आहे. आता या ठिकाणी बघा, ह्या व्यक्ती आहे, हे ध्यानस्थ होत असताना आपल्याला दिसत आहे. मी इथे पुष्कळसा काळ घालवला होता. प्राणायाम करत आहे. हवेचा आवाज आपल्याला या ठिकाणी येतो आहे. असा योगात असताना आपण शिप्रा नदी पहा. या ठिकाणी संध्याकाळी आरतीसुद्धा केली जाते. आरती फार मोठ्या प्रमाणावर इथे होते आणि या ठिकाणी राहण्याची सोय आहे, जेवणाची सोय आहे. परंतु ज्यांना शांती हवी असेल त्यांच्यासाठी हे स्थळ म्हणजे आपल्या गावाची शहराची भीडभाड असलेली त्याच्यापासून दूर आपण इथे जाऊन शांती मिळवू शकतो. असं हे स्थळ आहे. अत्यंत उत्कृष्ट परिसर आहे. बघू शकतात तुम्ही. हे पहिल्यांदाच मी चित्रीकरण करत आहे. शिप्रा नदी आपण पाहू शकता. किती सुंदर आहे, किती दूरवर आहे आणि अशा ठिकाणी राहणं म्हणजे आपल्याला भाग्य आहे. मी तर म्हणतो सहकुटुंब सहपरिवार सर्वांनी यावं. आपल्या वंशालासुद्धा या ठिकाणी बघायला हवं. वंशासाठी सुद्धा आपल्याला इथे काही प्रेरणा द्यायची असेल, त्यांना संस्कार करायचा असेल तर इथे करावं. आपण 2 लहान मुलांची मुलाखत घेतली की ते स्पष्टपणे बोलत होते. तर ते स्पष्टपणे बोलत असताना आपल्याला त्यांनी किती स्वतः सांगितलं. एक तर पार्षद आहे, पार्षद म्हणजे मेंबर आहे आणि त्याची आई शिक्षिका आहे, तरी पण त्यांनी धार्मिक विद्याकरता आपल्याला पुढे आपल्या मुलांना टाकलेलं आहे. आता आपण फक्त महाराष्ट्रीयन लोक
याच्यामध्ये फार कमी आहे, अल्प आहे, नगण्य आहे. त्याच्यात वाढवायला हवं आपण. असो, आता हे मंदिरात आपण जाऊया. चालण्यामध्ये थकवा येतो तरी पण तुम्हाला काही दाखवावं, काही पाहावं, या दौऱ्यामध्ये मी पुष्कळसं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यावर उल्लेख नाही आहे. वड आणि पिंपळ आहे. आपण सहज फिरत आहोत या ठिकाणी, आपण बघू शकता. असं हे त्यांचं कार्यालय आहे, मौनी तीर्थ म्हणून. पाहू शकतात. ऑफिस अत्यंत सुंदर या ठिकाणी आहे. प्रमुख ऑफिस पहिले हे होतं या ठिकाणी. तुम्हाला या ठिकाणी मला सांगावं असं वाटते की इथून 2 मासिकं निघतात. वार्षिक वर्गणी आपण भरू शकता. इथे येऊन आपण इथे मात्र तुम्हाला यावं लागेल. माझ्याकडे येतात मासिकं, छान असतात, पण तो हिंदी भाषेमध्ये असतात. असो, आपण हा परिसर इथूनच पाहूया. आपल्याला हे व्हिडिओ कितपत आवडतात, तुम्हाला पसंत पडतात की नाही, याविषयी आपण सांगायला पाहिजे. त्यामुळे म्हणजे मला प्रेरणा मिळेल, मला उत्साह होईल आणि मला येईल की नाही, व्हिडिओ जमतो की नाही हे पण सांगा. ही आपली गाडी आहे. आपण आता ही महाराष्ट्राची गाडी आहे. या ठिकाणी मारुतीची मूर्ती छान आहे. या ठिकाणी आपण कल्पवृक्ष आतापावतर पाहिलेला नाही. मी अनेक ठिकाणी, तर मला तर फार क्वचित ठिकाणी कल्पवृक्ष दिसतो. या ठिकाणी कल्पवृक्ष आहे, देववृक्ष ज्याला म्हटलं जाते. हा तुम्हाला मी बोर्ड दाखवत आहे, कल्पवृक्ष असलेला. आपण जाऊया तिथे कल्पवृक्ष बघायला. असेल तर आपल्याला पाहायला मिळेल. आहे योगायोगाने उघडं, ओपन आहे, जायला काही हरकत नाही. आता कल्पवृक्षाचं दर्शन. हा होम यवन कुंड आहे. होम हवन इथे सतत होत असतात, फक्त आपली इच्छा असली पाहिजे. पहा का लिहिला है, रुकता नहीं तमाशा, रहता है खेल जारी, उस पर कमाल है ये है, दिखता नहीं मदारी. फार किती सुंदर वाक्य इथे लिहिलं. हा जगन्नाथाचा रथाचा चाक इथे दाखवला आहे. जय जगन्नाथ.
आता आपण कल्पवृक्षाकडे पाहूया. कल्पवृक्षाकडे पाहत असताना पहिले आपण बोर्ड पाहूया या ठिकाणी, म्हणजे तुम्हाला खात्री होईल की हाच कल्पवृक्ष आहे म्हणून. मला दिसलं असा हा कल्पवृक्ष आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतात. कल्पवृक्षाला आपण फेरी मारूया. इथे कल्पवृक्षाचे बी नाही आहे, मात्र इथे बी काही पडत नाही. कल्पवृक्षाचं आपण पान बघूया. तुम्हाला या ठिकाणी दिसते का? जरा दूर जाऊन बघूया, म्हणजे हा आपल्या अँगलमध्ये आपल्या मोबाईलमध्ये येईल, आपल्याला संपूर्ण तुम्हाला दिसेल. हा असा बघा दिसतो आहे. मला दिसत नाही पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहोत. असं हाच तो कल्पवृक्ष. हा आपण बांधा पाहतो आहे. आपण मोबाईल उभा करू म्हणजे तुम्हाला दिसेल हा कल्पवृक्ष असा आहे. कल्पवृक्षाचं दर्शन, कल्पवृक्षाचं पाहणं, कल्पवृक्षाचं मनोगत करणं आपल्याला अत्यंत शोभादायक देत असतं. असं आहे. आपण आता पाहूया इथे मुलांची संख्या, सुसंस्कृत शिकवण्याची संख्या, विद्यापीठ इथे आहे आणि किती सुंदर आहे. क्यों रह रहा है? घर जाना. क्यों जाना है? क्या नाम है आपका? कहाँ से आ रहे? यूपी झांसी से. तुम अपने मर्जी से आए कि माता पिता की मर्जी से? अपनी मर्जी से. क्या सीख रहे हो यहाँ? वेद अध्ययन. कितने साल का कोर्स है? 7 साल. कोर्स होने के बाद सर्टिफिकेट मिलता है क्या? हाँ. कितने फी है यहाँ की? यहाँ पे शुरू में लेते हैं 11,000. 11,000. बाद में देना पड़ता है क्या? हाँ, गुरुजी देते हैं हमारे. अच्छा अच्छा. और यहाँ खाना पीना की व्यवस्था कैसी है? निःशुल्क. निःशुल्क. अच्छा. रहना की ना? रहना भी निःशुल्क. और सुबह सुबह नाश्ता वगैरह? सुबह सुबह 8 बजे नाश्ता मिलता है. और शाम को? शाम को 8 बजे भोजन मिलता है. खाना 2 टाइम मिलता है या 1 टाइम? 2 टाइम मिलता है. 3 टाइम मिलता है खाना. खाना 3 टाइम मिलता है. पढ़ाई कितने? पढ़ाई बहुत अच्छी होती है. 8 से 12 बैठ की कक्षा लगती है और 1 से 4 आधुनिक विषय. कभी कभी छुट्टी का मौका है क्या? हाँ. हाँ हफ्ते है. में एक बार. रक्षाबंधन पे है, दीपावली पे है और उसके बाद में गर्मी की है. बरं, तुम्हारे माता पिता को अलाउड है यहाँ आना? हमारे माता पिता महीने 2 महीने में एक बार आते हैं यहाँ पे हमसे मिल सकते हैं तो? मिल सकते हैं. बरं, यहाँ संस्कृत में पढ़ाते क्या? हिंदी? संस्कृत भी पढ़ाते हैं, सब टोटल पढ़ाते हैं. यहाँ पूजा पाठ पढ़ाते क्या? हाँ, पूजा पाठ पढ़ाते हैं. प्रवचन कीर्तन प्रवचन कीर्तन सब पढ़ाते हैं. सब पढ़ाते हैं. पर यहाँ संगीत में पढ़ाते कि सादा पढ़ाते हैं? संगीत में. संगीत में पढ़ाते हैं. तेरा नाम क्या है बेटा? मेरा नाम जयदेव तिवारी. जयदेव तिवारी. कहाँ का है? हंसोर के पास मल्हार का. अच्छा, तो अभी मिला था क्या? हाँ. अच्छा, प्यारा बच्चा है. आप कहाँ हो? यहाँ के हैं? क्या काम करते? सिक्योरिटी गार्ड है. हाँ. तनख्वाह मिलती है? बिल्कुल मिलती है ना. कितनी मिलती है? 15,000. और बहुत है. खाना पीना सब यहाँ मिलता है. यह मिलता है. सोना भी यहाँ मिलता है. सब यहाँ मिलता है. बाल बच्चे कितने हैं? 2. कहाँ रहते हो? पास में गाँव में. 30 किलोमीटर दूर. अच्छा. अपनी बाइक क्या काम करती है? कुछ नहीं करते. वाह रे वाह, शाबाश है. बाइक को काम न करने वाले थोड़े लोग आज जो बचे हैं, और जो संस्कृतिशील घराना है, संस्कृतिशील लोग हैं, पैसों का महत्व नहीं देते परंतु संसार का महत्व देने वाले हैं, तो कभी भी
भाई को काम नहीं लगाते नहीं नहीं, हम खुद करते हैं काम। हाँ। यहाँ पे ये काम इसलिए अपने बच्चों को संस्कृतिशील बनाने के लिए भाई का घर, पत्नी का घर में रहना आवश्यक होता है। हाँ बिल्कुल। अच्छा, यहाँ कितने साल तक है? 7-8 साल हो गए। हाँ, 7-8 साल। अच्छा, यहाँ कितने नौकर है? 30-35 लोग हैं। सब उनका खाना पीना ही यहाँ होता है? कुछ लोग घर से भी खा के आते हैं, कुछ यहाँ भी। ऐसा क्या? अच्छा, हाँ। क्या नाम है आपका? नारायण मालवीय। मालवी। मालवी यानी ब्राह्मण हो आप? नहीं, ब्राह्मण नहीं है, फिर मालवी का दूसरी जाति में आते हैं। कौन सी जाति में? मलाई समाज में। अच्छा अच्छा अच्छा, सब जाति तो एक है। हाँ, सब आदमी सब एक हिंदू है। सब हिंदू। धर्म नहीं, हिंदू धर्म भी हुआ, मुसलमान भी हुआ, सब क्रिश्चियन धर्म। भी हुआ। हाँ। तो इंसानियत होना, हाँ, इंसानियत प्रमुखता है, जाति पात का तो भेद है ही हाँ, नहीं, बिल्कुल सही। और वो रहना भी नहीं चाहिए। रहना भी नहीं चाहिए। सही बात है। अच्छा। सब एक ही है अपन। अच्छा, यहाँ देखते आपण गाड्या इथे भरपूर येतात। हे पाही महाराष्ट्राची गाडी आली। महाराष्ट्राची गाडी या ठिकाणी नंबर तुम्ही पाहू शकता। आता इथे गाडी सुरू केलेली आहे, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी त्यांच्याशी भेट घेता येत नाही। नंबर तुम्हाला दाखवला आहे मी, तर आपल्याला खात्री व्हावी म्हणून। असं असताना आपण हे बघत आहोत। सुंदर, अतिशय सुंदर असा परिसर आहे हा। परिसर बघण्यासारखं, राहण्यासारखं, जेवण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी, एकाग्रतेसाठी इथे राहण्याची सोय अतिउत्तम आहे। अति शांतता आहे, सात्विक भोजन आहे। हे आपल्याला महत्त्वाचं आपल्याला कुठे मिळत नाही, ते आपल्याला ह्या ठिकाणी आपल्याला दिसून येते। आर्ट म्हणजे आर्ट असते, कला म्हणजे कला असते। आता या ठिकाणी पहा, मेरे रघुनाथ किती सुंदर काढलेलं आहे। वरती हा लोगो काढलेला आहे सूर्यनारायणाचा, आणि त्याच्यात आपल्याला गंध, पादुका या ठिकाणी अजून पहिला धनुष्यबाण आणि बाणिदा या ठिकाणी दाखवलेले आहे। आता हा माझ्याकडे सिंदखेड जवळ आहे, सिंदखेड जवळ राहणारा हा मुलगा आहे, पण तो हल्ली आपल्या इथे जर बघायला गेले तर तो चिनावला राहतो। अगदी छान आहे, याचं मनोगत ऐकत तुम्हाला इथे पाहून हा पहिला आश्रम तुम्ही कधी पाहिला होता का? नाही। आता तुम्हाला हा सर्व आश्रम मी दाखवला, तर तुम्हाला कसं वाटते आहे? एकदम मन प्रसन्न झालं, एकदम छान वाटलं मला। पुन्हा इथे यावंसं वाटेल का आपल्याला? हो हो। तुम्ही आपल्या सहकुटुंबाला घेऊन याल का? हो हो। असा हा सात्विक विचाराचा, सात्विक आहाराचा, सात्विक राहण्याचा विचार तिथे तुम्ही कराल का? हो हो। इथे विद्यार्थीगण पाहून तुम्हाला काय वाटते? चांगलं वाटलं, त्यांना बी त्यांचे मन चांगले, त्यांचे विचार चांगले आहे। भारतीय संस्कृतीला हे आवश्यक आहे का? हो, काळाची गरज आहे, काळाची गरज आहे असं आहे। हो। यांनी हे दाखवलेलं आहे आपल्याला, यांचं मनोगत आपण ऐकलं आहात। आता आपण इथे आपला व्हिडिओ समापन करूया। माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया। पुनश्च माझी पत्नी गुरुवर्य स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया। आता या व्हिडिओच्या दरम्यानमध्ये सुरुवातीलाच त्यांचं नाव घ्यायला पाहिजे, पण घाईगर्दीत मला विसर पडतो, ही खेदाची गोष्ट आहे, म्हणून मी त्यांची क्षमा मागून कार्य संपवतो।